नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. श्री क्षेत्र वेरूळ येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी. छत्रपती संभाजीनगर वेरूळ. निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराजांच्या अवतार कार्यात लोकोद्धार झाला. बाबाजींनी अनुष्ठान, गुरुकुल, शिक्षण, कृषी सेवा अशा परंपरा दिल्या. आश्रमांची निर्मिती करून समाजाला दिशा दिली. हीच परंपरा बाबाजींचे उत्तराधिकारी अध्यात्म शिरोमणी जगद्गुरू स्वामी शांतिगिरीजी महाराज पुढे नेत आहेत. म्हणूनच या मातीचे सोने झाले बाबा तुम्हामुळे हा भाव भक्तांच्या हृदयात नेहमी असतो. म्हणूनच गुरुपौर्णिमेच्या पर्वकालावर जय बाबाजी भक्त परिवाराची राजधानी असलेल्या श्रीक्षेत्र वेरूळनगरीमध्ये भाविक भक्त हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. पहाटे 4 वाजता सद्गुरू बाबाजींच्या संकल्पित समाधी मंदिरात पहाटे पाद्यपूजा व अभिषेक संपन्न झाला. त्यानंतर नित्यनियम निधीपाठ व बाबाजींची महाआरती संपन्न झाली. त्यानंतर सकाळी वेरूळ नगरीतून बाबाजींच्या चांदीच्या रथाची भव्य मिरवणूक पार पडली. त्यानंतर हजारो भाविकांच्या उपस्थितीत व ब्रह्मवृंदाच्या मंत्रघोषात जगद्गुरू बाबाजींच्या परंपरेतील पादुकांचे पाद्यपूजन परम पूज्य महात्माजी ज्येष्ठ संत स्वामी लक्ष्मणगिरीजी महाराज, श्री 108 महंत स्वामी सेवागिरीजी महाराज व आश्रमी संतांच्या उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी गेल्या 8 दिवसापासून सुरू असलेल्या विद्यार्थी संस्कार शिबिरातील बालकांच्या मौनव्रताची सांगता करण्यात आली. या महोत्सवाच्या प्रसंगी प्रवचनात परमपूज्य महात्माजींनी भस्मस्नान करून आपल्या वैराग्याची प्रचिती दिली. गुरु शिष्यांचा हा भव्य सोहळा 12वे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर महादेव, श्रीलक्षविनायक गणेशाच्या साक्षीने संस्मरणीय असाच राहिला. या कार्यक्रमात सेंद्रिय शेतीची कास धरण्याचे आवाहन उपस्थित भाविकांना करण्यात आले. संस्कारक्षम समाज घडविण्यासाठी बाबाजी परंपरा असल्याचा उल्लेख यावेळी प्रवचनात केला. कार्यक्रमासाठी निफाडचे आमदार दिलीपकाका बनकर आवर्जून उपस्थित होते. गुरुपौर्णिमेच्या उपस्थित गुरुबंधूंनी बाबाजींचा आशीर्वाद प्राप्त केला. इंडिया न्यूज 28 गंगापूर तालुका. प्रतिनिधी योगेश जाधवची रिपोर्ट.